एक जलद आणि आक्रमक अशी चढाई, एक लढवायला चढाईपटू केदारनाथ गुण मिळवण्यासाठी आटोपाट प्रयत्न करत आणि दोन खेळाडू बाद करते आणि आता खरी रंगत येते आहे. फायनलची मॅच चालू आहे, अंतिम सामना चिराग पाटील आणि प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं नक्कीच भेटणार आहे. आज दिवसभर आपल्या ओजस्वी वाणीने, आपल्या सुंदर अशा वाणीने आपल्याला सगळ्यांना असे आमचे धनंजय भगत एक उभरते आमच्या विभागाचे कमेंटेटर म्हणून आम्ही पाहतोय आणि भरपूर मेहनत करण्याची तयारी आहे. नवीन नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची इच्छा उमेद आहे. असे धनंजय भगत आज दिवसभर आणि काल सुद्धा प्रत्येक 2-3 दिवस त्याचे सगळे अपडेट ठेवत आहेत. सगळ्या खेळाडूंची माहिती गोळा करत आहेत. येणाऱ्यांची त्यांनी इंटरनेटवर वगैरे सगळे पुन्हा पुन्हा एकदा केदारलाल वारंवार चढाईसाठी येतो. केदारलाल मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न, डाव्या रक्षकाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. तो करून पॉईंट मारण्याचा प्रयत्न आणि प्रेक्षकांना उत्कंठा आहे. अंगठी कोण नेणार, वॉशिंग मशीन कोण नेणार. नक्कीच ती वेळ आता जवळ येत चाललेली आहे. सुनिश्चित 3 गोष्टींवर नाव कोण कोरणार. पुन्हा एकदा त्यावेळी संघाकडून चढाईसाठी तेजस पडवळ एक शांत आणि संयमी अशी चढाईला सुरुवात. उजव्या कोपऱ्यात चढाई करून गुण पटकावण्याचा प्रयत्न. मध्यरक्षकाजवळ रेंगाळताना तेजस पडवळ काहीसा वेळ काढूपणाचा अवलंब तेजस पडवळकडून त्याला प्रतिक्रिया देण्यासाठी मग सोबतकडून 10 नंबर जर्सी परिधान करण्यास सुनिश्चित. डाव्या कोपऱ्यातून चढायला सुरुवात. तो टच करून पॉईंट मारण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट अशी चढाई, एक सुरेख आणि सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते. हँड टच करण्याचा प्रयत्न केला होता, रिक्त हस्त करतोय आणि पुन्हा थर्ड हेड साठी केदारलाल प्रत्येक चढ्यावर लढाई करतोय आणि आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून देते का ते पाहायचं आहे. केदारलाल कमाई केलेली आहे. अजून 75 निर्णय बाकी आहे आणि हो पंच श्री अरुण पाटील आणि महेंद्र नाईक यांनी एक गुण बालेवाडी संघाला आणि पुन्हा